प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मिळाल्यानंतर आधी मॅजिस्ट्रेट न्यायालय जायचं, मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे आणि त्या आकडे माझ्याकडे होत्या, कन्फर्म करायला आलो होतो. महापालिका आयुक्तांनी हे मान्य केलं की 2023 मध्ये जुलै येतो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मॅजिस्ट्रेट कोर्टाने उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याच्या आदेश 19 तहसीलदारने ऑगस्ट मध्ये मॅजिस्ट्रेट 83, तहसीलदार 490, सप्टेंबर मध्ये मॅजिस्ट्रेट 95, तहसीलदार 503. अशा प्रकाराने ऑक्टोबर 96 634, नोव्हेंबर 40 599, डिसेंबर 39 551. याचा अर्थ असा झाला की तहसीलदारने मॅजिस्ट्रेट जे उशिरा जन्म प्रमाणपत्र ते आदेश द्यायचे 10% आदेश दिलेले आहेत, अगदीच अबनॉर्मल आहेत आणि त्याची चौकशी करायला हवी. महापालिकेला वास्तविकरित्या महापालिकेने हे जिल्हाधिकाऱ्यांना कळवायला हवं होतं की गेल्या 3 वर्षाचे आकडे 2022 21 जातो, त्याच्यापेक्षा आता 8 ते 10 टाइम 8 ते 10,000% वाढ दिसत आहे. याचं कारण काय? याचं याच्यात हे सर्व बांगलादेशीच असतील असंच मला वाटतं, कारण आणि एकूणच जे अज्ञान लोक आहेत ज्यांना उशिरा, तर असं वाटतंय का तुम्हाला ते सर्व बांगलादेशीच असतील? तुमच्याकडे हे हिंदू आहे, मुस्लिम आहे, या आकडे आहेत, तुमच्याकडे नाही आहे. जे दुसरे पार्टी मोबाईल पार्टी वोट वाले ही भाषा आकडे आते की 99% मुस्लिम नाव आहे. जन्म प्रमाणपत्रामध्ये 97% पेक्षा जास्त. कारण हिंदुस्थान त्यांनी 50 वर्ष दरम्यान घेतले, हिंदूंनी घेतले, मुस्लिमनी पण घेतले. तिथला पॉप्युलेशन, मी फक्त मालेगाव नाही म्हणत, अकोला असतो, अमरावती असतो, महाराष्ट्राचा 54 शहरात तिथलं जे पॉप्युलेशन आहे त्याचं रिफ्लेक्शन नाही आहे. आणि हे 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष पुढे गेले होते आणि म्हणून चौकशी वाढला. सर, टेलर फंडिंग आणि आता जे चालू आहे प्रकरण, या संदर्भात आपण मागच्या वेळेस सांगितलं की अतिरेकी कोळीतले मोरख्या आणि मालेगावचे पुढारी नाव आपण स्पष्ट करणार. परत एकदा सांगतो, परवा ईडीने या संबंधात तो बोर्ड ज्या फंडिंग घोटाळा झाला होता त्या संदर्भात त्याची त्यांनी म्हटलंय स्पष्टपणे 90 कोटी रुपये कॅश विड्रॉ करून अशा प्रकारच्या कामात वापरला. एकंदर 90 कोटी रुपये इलाज मोफत वितरित केले, टोटल 22 कोटीचा. आणि हे गेम प्लॅन, बिकॉज हे फक्त मालेगाव मध्ये नाही झालेलं. मालेगाव याचं सेंटर आहे, पण महाराष्ट्रात 54 शहरात झाले. अकोला अमरावतीमध्ये पण 5,000 या सगळ्यांची चौकशीचा आदेश मुख्यमंत्री पुढारी एटीएसला करून देण्यात आला आहे. तहसील थोडा हात खाली घे ना. आज मालेगांव पुलिस स्टेशन में ये जो बांग्लादेशी शिकायत की थी, इसके ऊपर गुना दाखिल किया है। तहसीलदार, वर्तमान तहसीलदार ने अपनी शिकायत में कहा है कि दिलीप सोमैया ने कागज पत्र दिए, हमारे पास कुछ जानकारी है,
तो आज ओपन FIR दाखिल हुई है, जिसमें अभी आगे कुछ लोगों ने बनावट दस्तावेज दिए, किसी ने फोर्जरी दी, किसी ने झूठ बोला कि मैं 50 साल से यहाँ रहता हूँ, लेकिन उसके कोई भी दस्तावेज पुरावे नहीं है। तो इसके संदर्भ में ये FIR दर्ज हुई है। इसमें आगे इंक्वायरी होगी, जिसमें APS भी इन्वॉल्व होगा और लिस्टिंग विभाग हो, एजुकेशन विभाग हो, सबसे पूरी इन्वेस्टिगेशन। इसके पीछे आता कौन है? तो इसमें 3 प्रकार के इन्वेस्टिगेशन। एक सरकारी विभाग के कर्मचारियों का रोल है, जैसे मैंने आज उनको एक प्रूफ दिया कि तहसीलदार ने आदेश में लिखा है ताला तोड़ने का दाखिला है, लेकिन वो अर्जदार ने दिया ही नहीं है। रेशनिंग कार्ड 4 महीने पहले नाम मेरा बना, तो मैं 64 साल पहले यहाँ जन्म था, उसका क्या प्रूफ हुआ? तो इस प्रकार से ये सब अब इन्वेस्टिगेशन होकर ये बात ये बांग्लादेशी है, क्योंकि यहाँ के जो हिंदू मुस्लिम बाकी जो भी है 50 साल में मजिस्ट्रेट कोर्ट से हम सबने दाखिले ले लिए। मेरी माँ पिताजी के पास भी नहीं थे, तो उन सबने ले लिए। या अचानक 2024 में तहसीलदार के पास अधिकार आने के बाद में 10 टाइम्स एप्लीकेशन आई, और जो आई है उसमें 97% मुस्लिम बांग्लादेशी नाम है। ठाकरे यांनी काल असं सांगितलं की लीड सुगंधी आजपर्यंत त्यांच्यावर आरोप आज केले आहेत. आपण फक्त महात्मा गांधी पुतले पे आपके खिलाफ कोई आंदोलन हुआ, काले झंडे दिखाए गए हो गए, तो आप अब ऐसा है कि जिनका धर्म में यानी वो रिलीजियस धर्म का लक्ष्य वोट जिहाद है, तो पहले भी वोट जिहाद का नारा दे रहे थे, अभी भी वोट जिहाद। तो वोट जिहाद में मुस्लिम यानी बांग्लादेशी रोहिंग्या को यहाँ पर हिंदुस्तानी नागरिक बनाकर वोटर बनाना, ये उनका लक्ष्य है। हमारा लक्ष्य, कर्तव्य, कमिटमेंट है देश की सुरक्षा। सर मालेगाव तहसील कार्यालयात जसं कोणी दाखल आहे त्याच्यामुळे तुमची प्रतिमा जी आहे ती डावलण्यात तरी भाजपमध्ये विरोधात तुम्ही लढताय, पण तुमच्या विरोधात एवढ्या मोठ्या मी जे बोलतो ते त्यांच्याकडून सरकारी संस्थेकडून कागदपत्र प्राप्त केला तर मला वाचून दाखवलं। आता बांगलादेशीतच चाललाय विषय, 4 अधिकारी सस्पेंड झाले, हा विषय म्हणून हे बांगलादेशींना आम्ही गुन्हा करणार। मालेगाव महानगरपालिका